नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडिया याच्या अनुषंगाने. कारण अर्थातच मेक इन इंडिया पुढचा आज 13 तारखेपासून उद्याच्या ते 18 तारखेपर्यंत एक सप्ताह असणार आहे. आणि या सप्ताहामध्ये विविध देशातून जगभरातून काही प्रतिनिधी येणं अपेक्षित आहे. आणि अर्थातच महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल सर्वत्र जी काही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आपल्याला आणि चालना इथल्या अर्थकारणाला मिळण्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा या एका कार्यक्रमातून पूर्ण होते किंवा नाही ते आपल्याला बघायचं आहे. आणि अर्थात त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत तज्ज्ञ असणार आहेत, पण तत्पूर्वी नेमके आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पाहूयात. मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे राज्यात खरंच नवी गुंतवणूक येईल का, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. राज्याबाहेर स्थलांतर करत असलेल्या उद्योगांच्या समस्यांकडे सरकार आधी लक्ष देईल का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. आणि मेक इन महाराष्ट्र अभियान करणारं सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय का, या विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात त्या निमित्तानं आपल्या स्टुडिओमध्ये मिनल मोहाडीकर आहेत, महिला उद्योजिका. आणि अर्थातच उद्योग क्षेत्रामध्ये गेली जवळजवळ 20-25 वर्ष आपण मिनल मोहाडीकर यांचं नाव ऐकतोय. आणि मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र हे नाव यायच्या अगोदर उद्योजक आणि उद्योजिकता विकसन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत, जे कार्याध्यक्ष आहेत तरुण भारतचे. आणि अर्थात अर्थकारणावरती त्यांचा अभ्यास आहे. महाराष्ट्र सरकारच्या आत्ताचे जी धोरणं आहेत त्या धोरणांमध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि त्यामुळे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सचिन अहिर आपल्यासोबत आहेत, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. थोड्या वेळात आपल्यासोबत ते असणार आहेत. उदय दुधाने आपल्यासोबत आहेत, जे कोल्हापूरहून आहेत, उद्योजक आहेत. आणि औरंगाबादवरून आपल्यासोबत मुकुंद कुलकर्णी आहेत, जे मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न मिनलताई तुम्हाला विचारायचा आहे, कारण गेली अनेक वर्ष तुम्ही उद्योग आणि उद्योजकता जी आहे त्याच्यामध्ये काम करताय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मेक इन इंडियाचा बोलबाला आहे, मेक इन महाराष्ट्राचा बोलबाला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतंय का की हे जे सगळे नव्यानं जे प्रयत्न केले जात आहेत सरकारच्या पातळीवरनं, ते प्रयत्न जरी स्तुत्य असले तरी हे प्रयत्न वरवरचे आहेत असं तुम्हाला वाटतंय, की या प्रयत्नांमुळे आणखीन काही भरीव असं योगदान येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळालेलं दिसणार आहे? नमस्कार. प्रथम IBN लोकमतला मी धन्यवाद देते की मला आपण इथे बोलावलं. त्याच्यानंतर तुम्ही जे विचारलं की मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्रामुळे काही फरक होईल का, तर मी तर म्हणेन उद्योजकाच्या दृष्टीने नेहमीच आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन घ्यावा. कारण आपण प्रयत्नच केले नाहीत तर काहीच होणार नाही. आणि म्हणून प्रयत्ने वायूचे कण रगडिता तेलही गळे हे म्हटलेलं आहे. त्यामुळे मी म्हणते की वेगवेगळ्या स्कीम्स जेव्हा सरकार देतं त्या स्कीम्सचा वापर कसा करायचा हे प्रत्येक उद्योजकावरती किंवा त्या संघटनेवर अवलंबून असतं. मी तर म्हणेन मेक इन महाराष्ट्रामध्ये किंवा मेक इन इंडियामध्ये MSMEचा वाटा फार महत्त्वाचा आहे. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. आणि आम्ही महिला उद्योजक धरा किंवा लघु उद्योजक म्हणा, हे सगळेजण या स्कीम्सवरती फार लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्याचा वापर कसा करता हे प्रत्येकाच्या वरती अवलंबून आहे. कारण या स्कीम्स खरोखर उपलब्ध आहेत, परंतु त्या स्कीम्सचा इम्प्लिमेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मेक इन महाराष्ट्रामध्ये किंवा मेक इन इंडियाच्या वेळेला आपल्याला बाहेरून गुंतवणूक येईलही की ज्याचा आपण चांगल्या तऱ्हेने वापर करून घ्या. मात्र त्यावेळेला आपण उद्योजकांनी सुद्धा त्याला मदत करण्याची, म्हणजे त्यांच्या स्कीम्स राबवून घेण्याची गरज आहे. नक्की. अर्थात तुम्ही म्हणतात की त्या ज्या योजना आहेत त्या राबवण्याची गरज आहे आणि त्या योजना समजण्याची सुद्धा गरज आहे. एकच छोटं उदाहरण देते. MSME तर्फे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज तर्फे, समजा तुम्ही ग्रुप ऑफ पीपल टुगेदर इफ यू गो अँड डू द एक्झिबिशन्स अब्रॉड, नॉट इन इंडिया, तर तिकडे तुम्हाला सरकारतर्फे पैसे परत मिळतात. स्टॉलचे पण मिळतात, येण्या जाण्याचे मिळतात. हे किती जणांना माहिती आहे? कारण आम्ही खरोखर MEDCतून, कारण मी आता महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलची उपाध्यक्ष आहे, आम्ही MEDCच्या माध्यमातून 2 वेळा, एकदा दुबई आणि एकदा शारजा, इथे प्रदर्शन करून आलो. नुसते करून आलो नाही तर आलेला पैसा आमच्या उद्योजकांपर्यंत पोहोचला. हे आम्ही करून दाखवलंय म्हणून मी हे बोलू शकतो. नक्की नक्की. अर्थात महत्त्वाची माहिती आणि अधिकाधिक माहिती तुमच्याकडनं येणं
आम्हाला सुद्धा अपेक्षित आहे, कारण तुमचा दीर्घ असा अनुभव आहे या क्षेत्रातला. अर्थात मुकुंद कुलकर्णी, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की हे जे प्रयत्न चालले आहेत एकीकडे नक्की जसं मिनलताई म्हणतात की हे प्रयत्न अत्यावश्यक आहेत, आपण काहीच केलं नाही तर काहीच येणार नाही, पण ह्या प्रयत्नांच्या बरोबरीनं ज्याला आपण मूलभूत अशा ज्या गोष्टी बदलाच्या दृष्टिकोनातून म्हणतोय किंवा उद्योग इथे महाराष्ट्रात यावे, स्थिरावेत, यासाठीचं जे वातावरण आवश्यक आहे, सरकारी पातळीवरती असेल, महसूल खात्यामधलं असेल किंवा अगदी जमिनी घेण्यापासून ते संपूर्णपणे जे टॅक्सेशनचं आपलं स्ट्रक्चर आहे, या सगळ्यामध्ये उद्योजक आज भरडला जातोय, हे वास्तव आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय का की याच्यामध्ये सुद्धा काही मूलभूत असे बदल करण्याची गरज आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र सारख्या उपक्रमांची गरज आहे. कारण व्यावसायिक एरियामध्ये, बिझनेस लाईनमध्ये जोपर्यंत तुम्ही मार्केटिंग करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ग्राहक, इन्व्हेस्टर, कस्टमर हे काही अट्रॅक्ट होत नाही. आणि गेले 5 वर्षाची महाराष्ट्राचा जर आपण डेटा अॅनलाइज केला, आकडेवारी तपासली, तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये इंडस्ट्रीचं जे कंट्रीब्युशन आहे ते गेल्या 5 वर्षात 4%नी कमी झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये 31% कंट्रीब्युशन असलेलं इंडस्ट्री हा एरिया आता 27% वर आलेला आहे. गेल्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र बघितल्यावर लक्षात येईल. त्यामुळे इंडस्ट्रीला ऍक्सेलरेशन, ग्रोथ महाराष्ट्रात मिळाली पाहिजे, हे गरजेचं आहे. आणि मेक इन महाराष्ट्र सारखा, मेक इन इंडिया सारखा जो महाराष्ट्राने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याचा फायदा होणार आहे. गेले 5 वर्ष आपण व्हायब्रंट गुजरातचा फायदा गुजरातला होताना बघितला, तसा मेक इन महाराष्ट्राचा फायदा महाराष्ट्राला होईल. नक्की. हा एक भाग झाला. तुम्ही जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या मुद्द्यात आपण आता जे बोललो त्याच्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट येईल. आजचा जो मुख्यमंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची मुलाखत आहे त्याच्यात त्यांनी साधारण 4.5 ते 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्राला मिळेल असं जजमेंट आहे. पण जो दुसरा पार्ट जर आपण पाहिला तिथे मला वाटतं फोकस करण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राचा विचार केला तर साधारण 1.5 लाख उद्योग, त्यातले 40,000 आजारी उद्योग, म्हणजे एक 1.1 लाख फंक्शनल उद्योग. बरोबर. मेक इन इंडियामध्ये आजचा प्रायमरी फोकस ही नवीन इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करण्याकडे दिसतोय. पण एक्झिस्टिंग बिझनेसला ग्रोथ कशी मिळेल, आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कसं होईल, आहे ह्या उद्योगांची भरारी कशी होईल, आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एसएमई कशी सक्षम, स्ट्रेंथन होईल, इकडेही मेक इन इंडियामध्ये प्रायमरी फोकस देण्याची गरज आहे. हा यातली फ्लिप साइड आजच्या वातावरणात दिसते आहे. नक्की. ही तुम्ही अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. अर्थात आपल्यासोबत सचिन अहिर आहेत. सचिन अहिर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे, कारण तुमच्या पक्षाने आणि खास करून धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रत्यक्षात एक प्रकारचा वेगळा सूर इथे अडवलेला आहे. आज दिवसभरामध्ये त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. आणि मुळात मेक इन इंडिया असेल किंवा मेक इन महाराष्ट्राचा जो आत्ताचा जी संकल्पना आहे, या संकल्पनेत आक्षेप तुमच्या पक्षाचे नेमके काय आहेत? नाही, मला माझं स्पष्ट मत आहे की आपल्याला सर्वांना होपवरती आपण जगतोय, तो होप असणं गरजेचं आहे. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की पहिला शायनिंग इंडिया होता, आता मेक इन इंडिया आहे. लेट अस टेक दिस इव्हेंट ॲज अ फेथ इन इंडिया. आमची फक्त भीती एवढी आहे की हे फेक इन इंडिया व्हायला नको. त्याला कारण असं आहे की मागचे जे अनुभव आपण जे पाहतोय त्यामध्ये फक्त हे घोषणा राहता कामा नये. ही एक चिंतेची बाब आहे. कुठच्याही अशा इव्हेंट्स होत आहेत त्याचं स्वागतच करायला पाहिजे. आणि विशेषतः ज्यावेळी मी तर त्या खात्याचा माजी राज्यमंत्री पण होतो, आणि हे इव्हेंट आज देशाच्या स्तरावरती केलेलं आहे. तर मुंबई, महाराष्ट्राने याच्या अगोदर डिव्हिजन वाईज पण ह्या मोठमोठ्या प्रमाणावरती या चालना देण्यासाठी आपण केलं. आणि आपण आपली कॉम्पिटिशन्स जे इतर राज्यांमध्ये जी होती त्याच्या तुलनेमधून पण आपण फार पुढे जाण्याची भूमिका आपण घेतली. आणि आपला एक थीम होता की महाराष्ट्र फर्स्ट. परंतु गेल्या 1-1.5-2 वर्षामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारमध्ये असेल, आता आपण या चर्चा जर ही 2 भागामध्ये करणार असेल तर केंद्र सरकारची आपण पहिली करू, राज्य सरकारची मला वाटते तुम्ही नंतर मला वेळ दिली तर मी बोलता येईल. नक्की नक्की. पण आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5-2 वर्षाच्या काही पॉलिसीजमध्ये एक गोष्ट आपल्याला नक्कीच मान्य करावं लागेल की देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या देशाचा मार्केटिंग संपूर्ण जगामध्ये चांगल्या रीतीने केलेलं आहे. ते आपण नकारता येणार नाही. पण त्याचा जर आउटकम जर आपण पाहिलं, जर आपण गेलो तर मोठ्या प्रमाणावरती किंबहुना ज्या काही MOU झाल्या किंवा काही ज्या घोषणा झाल्या, प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती तो उद्योग किंवा FDI ज्याला यायला पाहिजे होतं ते येत नाहीये.
आता असाही मुद्दा येऊ शकतो का मग FDIचं एवढं इन्व्हेस्टमेंट जे 8-9 महिन्यामध्ये का वाढलं? तर गेल्या जर आपण 8-9 महिन्याचा जर आपण आढावा जर आपण FDI मध्ये जर आपण जर घेतला असेल तर नक्कीच तो पर्सेंटेजमध्ये 10-20-30% वाढ झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून. आणि त्याचं मूलभूत जर कारण जर आपण बघितलं असेल की पहिल्यांदा आपण डिफेन्स या सेक्टरमध्ये किंबहुना रेल्वे या सेक्टर्समध्ये किंवा अन्य असे काही सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये आपण प्रायव्हेटायझेशन अलाव करत नव्हतो. पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण अलाव केला आणि म्हणून तो ग्राफ वाढलेला आहे. कुठचाही उद्योग करायचा असेल तर मला असं वाटतं त्याला एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करावा लागतो. जो ॲटमॉस्फिअर पंतप्रधानांनी चांगलं केलंय. पण ऍक्च्युली जर आपण ज्यावेळी प्रॅक्टिकली आपण बघतो आजच ज्या पद्धतीने NSC आणि BSCचे जे घसरण जी झालेली आहे आणि जे गेल्या 1 वर्षामधून जे आपल्या ग्राफ्स जे वर खाली आपण जसं हार्टबीट कसं होतो तसं हार्टबीट वर खाली होतोय तसं सेन्सेक्स चालत असताना जो येणारा इन्व्हेस्टर आहे तो पैसे कमवण्यासाठी आलाय का त्याला काय फक्त मुंबईमध्ये ऑपॉर्च्युनिटी किंवा माफ करा महाराष्ट्र आणि इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटी म्हणून येतोय असं नाही. त्याला माहित आहे की जगाच्या स्तरावरती कुठेही जर त्यांनी जर बिझनेस केला तर तो 10-12% वरती त्याला इन्कम मिळत नाही. तो 10% आतच असतो. इंडियात ही एक ऑपॉर्च्युनिटी की ज्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला मेजर घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं असेल की ऑटोमोबाईल सेक्टर आपल्याकडे का आला कारण आपण पॉलिसीज अशी केली होती की तुम्ही उद्योगांना तुम्ही जे तुमचं जे इन्व्हेस्टमेंट असेल तुम्ही 5 वर्षामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर जे केलेलं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 5 वर्षामध्ये वॅटच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून ते आम्ही तुम्हाला रिटर्न द्यायला तयार आहोत. आणि म्हणून आपण बघितलं असेल की जगाच्या स्तरावरती ऑटोमोबाईल गेल्या 5-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आलेले आहे. माझं एवढंच म्हणणं आहे या कन्क्लुजनमध्ये की जो ॲटमॉस्फिअर तयार करायला पाहिजे तर बाहेर चांगला झालेला आहे. पण जिकडे आपण भारतामध्ये जाऊन आपण पाहतो तर रेड टॅपिझमच्या माध्यमातून असेल किंवा ज्या पॉलिसीज व्हायला पाहिजे किंवा ज्या काही घोषणा झाल्या ज्याला जे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे मग तो GSTचा बिल असेल तर का आणलं नाही आणलं हे डिबेट आपण नंतर करू शकतो. पण जे पॉलिसीज जे बाहेर जाऊन आपण जे आपण जाऊन ज्यावेळी त्याचा घोषणा करतो बोलतो फॅक्च्युअली त्याच्यामध्ये फार तफावत असल्यामुळे तो इन्व्हेस्टमेंट आपल्याला अट्रॅक्ट व्हायला मिळत नाही. आणि म्हणून त्या तुलनेतून आपण आता एक चांगला बेस देशामध्ये आपण ज्यावेळी तयार करतो तर माझी एवढीच या निमित्ताने अपेक्षा राहणार की आपण फेथ ठेवूया. पण ते फेथ करत असताना तो फेक व्हायला नको ही चिंतेची बाब आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहिली पाहिजे. आणि तीच चिंता मला वाटते व्यक्तिशः आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने असेल किंवा वैयक्तिक आपण केलेली आहे. आता राहिला धनंजय मुंडेंचा विषय हा वेगळा विषय होता दुष्काळीची ते मी पुढच्या सेगमेंटमध्ये पण आपल्याशी ज्यावेळी नक्की आपण पुढच्या भागात त्याचा थोडासा तपशीलवार नक्की चर्चा त्या मुद्द्यानी त्या अनुषंगाने सुद्धा करूया. पण तुम्ही जे म्हणताय की ही जी भीती आहे साधार भीती आहे मेक इन इंडियाचं फेक इन इंडिया नको व्हायला तत्पूर्वी विश्वास पाठक तुमच्याकडे येण्यापूर्वी मला खरं तर दुधाने आपल्याकडे यायचं आहे कारण पुन्हा एक उद्योजक म्हणून कोल्हापूरमध्ये अलीकडच्या काळात कोल्हापूरमधली परिस्थिती सुद्धा आपण बघितलेली आहे. कोल्हापूरमधले अनेक उद्योग जे आहेत ते कर्नाटकात जाऊ लागलेले आहेत आणि अशा वेळेला एक कोल्हापूरमधला उद्योजक म्हणून काय तुमच्या भावना आहेत? ॲक्च्युली कर्नाटक हे कोल्हापूरपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. कर्नाटकमध्ये उद्योजक जायची जी भूमिका आली ती 2 वर्षापूर्वी आली. याचं खरं कारण होतं विजेचे दर. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही मागील सरकारला आणि चालू सरकारला आता सध्या सत्तेवर असणाऱ्या प्रत्येक वेळेला भेटून विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जवळपास आणावेत किंबहुना शेजारच्या राज्याच्या तुलनेत 5% जास्त ठेवला तरी काही हरकत नाही इथपर्यंत आम्ही त्यांची भूमिका मांडली आमची. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारमधील नेते लोकांनी राज्यकर्त्यांनी कधीही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. किती टक्क्याचा फरक आहे एक उद्योजक म्हणून विजेमध्ये उदय दुधाने मुळात किती टक्क्याचा फरक आहे म्हणजे शेजारील राज्य आणि जे आपलं राज्य आहे 5 किलोमीटरचा तुम्ही दाखला दिलात कोल्हापूर पासून तिथे कर्नाटक आहे तर अशा वेळेला किती किलोमीटरचा फरक किती टक्क्याचा फरक आहे या वीज दरामध्ये? साधारण 25 ते 30% फरक आहे या दरामध्ये. आणि गुजरातच्या तुलनेत जर बघितला तर तो 30 ते 35% फरक आहे. आणि कोल्हापूर हे फाउंड्रीचं हब आहे. इथं मोठ्या प्रमाणात फाउंड्री आहेत आणि फाउंड्रीमध्ये वीज हे आमचं रॉ मटेरियल आहे. आणि रॉ मटेरियल म्हणून जर वापर करताना आम्ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कॉम्पिटिशनच करू शकत नाही आमच्या फिनिश प्रॉडक्टला. अशा वेळेला उद्योजक करणार काय? नक्की नक्की.
तुम्ही म्हणताय की अशा वेळेला उद्योजक करणार काय, आणि हे एक अतिशय प्रमुख कारण तुमचं आहे की तुम्ही म्हणताय की इथले उद्योग जे आहेत ते कर्नाटकात जात आहेत. पुन्हा विश्वास पाठक तपशीलवार उत्तराची अपेक्षा तुमच्याकडनं करतोय, कारण अर्थात एकीकडे सचिन अय्यर म्हणतात की हे फेक इन इंडिया नको व्हायला, आशेवरती आपण सगळेच जण आहोत, आणि त्याच वेळेला जसं मगाशी मुकुंद कुलकर्णी सुद्धा म्हणाले की कुठेतरी एक फ्लिप साईड आहे या सगळ्याला, आणि जे बदल व्हायला पाहिजेत सरकारी पातळीवरती, कायद्याच्या पातळीवरती, आणि जे सुधार व्हायला पाहिजेत ते सुधाराची जी गती आहे ती सुद्धा अतिशय धीमी आहे. त्या अनुषंगाने तुमच्याकडे काय उत्तर आहे? राजकीय पटलावर काहींना हे फेक इन इंडिया प्रूव्ह व्हावं अशी आशा असणं स्वाभाविकच आहे. कारण नरेंद्र मोदींनी एकदा सत्ता हस्तगत केली की ते नंतर मग 15-20 वर्ष काही सत्ता सोडत नाही याची सर्वांना जाणीव आहे. माझ्या दृष्टीने नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला एक चांगलं असं नेतृत्व मिळालं आहे की जे एक चांगले प्रशासकच नाही तर एक फार चांगले मार्केटिंगचे देखील असे व्यक्ती आहेत. आणि जेव्हा भारताला पुढे न्यायचं असेल तर त्यांनी सुरुवातीला पहिल्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण भारताचा रोडमॅप तयार केला आणि भारतामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे या दृष्टीने त्यांनी एक अभ्यास केला. ते करताना कोणची गोष्ट तुम्हाला जर सिद्ध करायची असेल तर आधी तुम्हाला प्रॉडक्टचं मार्केटिंग करावं लागतं. एकदा प्रॉडक्टचं मार्केटिंग झालं की मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंगनं मग सगळ्या ॲक्टिव्हिटीचे निर्माण होत राहतात, आणि हे करताना तुम्हाला पैसा देखील लागत असतो. तर अहिर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जगभर नरेंद्र मोदींनी गेल्या 1.5 वर्षामध्ये एक चांगलं वातावरण तयार केलं, आणि त्याचं आपण बघतोच आहे की आज भारत हा मोस्ट फेवर्ड FDI मधला डेस्टिनेशन झालेला आहे. 31 बिलियनचं FDI हे भारतामध्ये आलेलं आहे. चायनाला मागे टाकलेलं आहे. चायना हे $27 बिलियन आहे आणि अमेरिका हे $26 बिलियन आहे. तर या सगळ्या याच्यातनं मला वाटतं एक चांगली सुरुवात झालेली आहे. आणि या मेकिंग इंडिया ही घोषणा यांनी ही काही आज केलेली नाही आहे. त्यांनी आधी विचारपूर्वक एक रोडमॅपचा प्रकार म्हणून त्यांनी जेव्हा मंगळयान गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी केलेली घोषणा आहे, आणि त्या दृष्टीने यांनी अनेक पावलं टाकलेली आहेत. तर यात नक्की, पण म्हणजे जो मुद्दा होता की हे सगळं एकीकडे स्वप्न आहे, स्वप्न आपण बघायला सुद्धा पाहिजेत आणि ते त्यांच्या मागे धावलं सुद्धा पाहिजे, पण त्याबरोबरीनं ते धावत असताना ज्या जमिनी लेवलवरती जी आत्ताची परिस्थिती आहे, जो मुकुंद कुलकर्णींना प्रश्न विचारला होता त्याच्यात त्यांनी ते म्हटलेलं आहे की कुठेतरी आपल्याला जे सुधार पाहिजेत, किंवा अगदी आता उदय दुधाने म्हटलेले आहेत की विजेच्या दरामुळे ते तिथे अक्षरशः फाउंड्री उद्योग तिथला उठतोय की काय अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये. अशा वेळेला तुम्ही काय करताय? मला एवढंच सांगायचं की हे सगळे प्रयत्न सुरू असताना दुर्दैवाने एक अशी परिस्थिती निर्माण झाली की जिकडे आपले एक्सपोर्ट हे फार मोठ्या प्रमाणात मार खातात आहे. जर आपण जपान पाहिलं, चायना पाहिलं, अमेरिका पाहिलं, त्या सगळीकडे त्यांच्या फॉरेन करन्सीचे भाव कमी होतात आहे, आणि त्यामुळे आपलं जे एक्सपोर्ट आहे हे कमी होत असल्यामुळे इथली जी उद्योजकता आहे किंवा ॲक्टिव्हिटीज आहे या कुठेतरी कमी झालेल्या आहेत. आणि हा काही गोष्टी या आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्यामुळे प्रत्येक गोष्टी या मोदींच्या किंवा भारत सरकारच्या हातात नसल्यामुळे त्याचा ऑफसेट होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला याच्यावर पडतो आहे. पण ही स्थिती काही परमनंट राहणार नाही आहे. याच्यातनं प्रत्येक देश, मग ते चीन असो, जपान असो, अमेरिका असो, आपापल्या परीने मार्ग काढतात आहे. आणि आपण देखील ही जी आता मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 लाख कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो आहे, तर ते फ्युएलिंग सुरू होईल आणि त्याचा नक्कीच आपल्याला नाही, पण विश्वास जो प्रश्न मूळ तुम्हाला विचारला की विजेचे दर आपल्याकडे जे राज्यातले, म्हणजे राज्यात आपल्याकडे काय उद्योग नव्हते अशातला काही भाग नव्हता, आपल्याकडे राज्यात मूळ धरलेले उद्योग होते. कोल्हापूरमधला जो प्रश्न त्यांनी आता उपस्थित केला तोही तोच आहे. विजेचे दर इकडे जास्ती आहेत आणि तिथे कर्नाटकामध्ये कमी आहेत. अशा वेळेला आपण त्या अर्थाने स्पर्धात्मक भूमिकेमध्ये आहोत का? कर्नाटक असेल, बाजूची सगळी राज्य आहेत, गुजरात आहे एकीकडे, दुसरीकडे कर्नाटक आहे, ते पुढे जात आहेत आपल्या आणि आपण मागे पडतोय. हा एकदम योग्य मुद्दा आहे. आणि विजेचे दर महाराष्ट्रामध्ये नक्कीच जास्त आहे. आपल्या छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये इथे विजेचे दर कमी आहेत. याचं एक कारण असं आहे की मला इथे राजकारण किंवा दोषारोपण करायचं नाही आहे, परंतु आपण केलेले काही चुकीचे धोरणं, त्या धोरणांचा परिपाक म्हणजे विजेचे दर आहेत. आतापर्यंत आपण केवळ टेक्निकल लॉसेस, कमर्शियल लॉसेस याच्यावरच नियोजन केलं, पण मूलतः मी पहिल्यांदा बघतोय की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे विजेचं गणित फार चांगलं समजतात आणि एक धडाडीचे जे आपल्याला वीज मंत्री मिळालेले, ऊर्जा मंत्री मिळालेले चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पहिल्यांदा आउट ऑफ द बॅक्स जाऊन असा विचार केलेला आहे की मुळामध्ये की ही विजेचे दर कमी करायचे असेल तर आम्हाला काय करावं लागेल. तर इनपुट कॉस्ट जी विजेची हे 70 ते 80% हे कोळशातनं असते आणि ऑइलमधनं असते. तर याचं नियोजन, याचं स्टँडर्डायझेशन, याचं रॅशनलायझेशन, याचं ट्रान्सपोर्ट कॉस्ट, याचं ग्रेडेशन, आणि ज्या ग्रेडचा कोळसा मिळतो त्याच ग्रेडचा मी पैसा देतोय का, अशा लहान लहान गोष्टींमध्ये त्यांनी हात घालून गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 1000 कोटीची बचत केलेली आहे. आणि या आमच्या सगळ्या स्टेप्स लक्षात घेता MERCनी प्रथमतःच आम्हाला विजेचे दर कमी करण्यासाठी मुभा दिली, जे आम्ही मागच्या टेरिफमध्ये ते कमी करून दाखवलेले आहे.
पण परत दुर्दैवाने हे जे एक फ्युअल ॲडजस्टमेंट कॉस्ट जी राहते ती कॉस्ट वाढल्यामुळे त्याचा देखील पाहिजे तेवढा परिणाम आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ती ती कधीतरी कमी होईल किंवा नाही हेही तुम्हाला थोड्या वेळाने विचारूया, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा सचिन अय्यर, तुम्हाला विश्वास पाठक यांनी जी सरकारची बाजू मांडलेली आहे ती मान्य आहे का? मला वाटते ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून बसले असतील तर खरोखरच ते मान्य करावं लागेल. पण मला वाटतं ते आजची चर्चा ही आपण चांगल्या स्पिरिटमध्ये आणि डिबेटमध्ये घेऊया, कारण ह्याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं. आणि मी जसा उल्लेख केल्याप्रमाणे हे फेथ आपल्याला आहे म्हणून आपण राहिलं पाहिजे. या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याचा उल्लेख आता आपण जर समजा आपण थोडी चर्चा महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाऊ. माननीय देशाच्या पंतप्रधानांच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पण 7 देशांचा दौरा केला. 7 देशांचा दौरा केल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की 66.5 हजार कोटी हे इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला आता झालेले आहे, त्याचे MOU झालेले आहेत. मी राज्याचा त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मी माझ्या काही संबंधित लोकांकडनं माहिती मागवली. आपल्याला आश्चर्य वाटेल की या 1.5 वर्षामध्ये फक्त 1200 कोटी रुपये FDIची इन्व्हेस्टमेंट ही या 65,000 कोटीची घोषणेच्या नंतर झालेली आहे. काही होणार आहेत का हेही विचारलं. काही ऑन पाईपलाईन आहे का, आपण काय MOUs पण होतात, त्या MOUsची पण काय सध्या स्थिती आहे का, डिपार्टमेंटला त्याची माहिती नाही आहे. ही विसंगती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात डिपार्टमेंटने मला कदाचित माहिती दिली नसेल, कारण तिकडे सुभाष देसाई बसलेले आहेत, म्हणजे शिवसेनेचे आहेत, त्यांचे त्यात काय कोऑर्डिनेशन आहे की नाही हे मला माहित नाही, मी त्याच्यामध्ये जात नाही, किंवा राजकीय पण हा व्यासपीठचा वापर मी करत नाही. पण सांगण्यात येतोय असं की मुळामध्ये जर समजा उद्या महाराष्ट्रामध्ये पाठकांनी सांगितल्याप्रमाणे 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येणार असेल किंवा जॉब एम्प्लॉयमेंट असेल, मला एकच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की हे इंडस्ट्रीज कशावर येणार आहे, हवेवर येणार आहेत का नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की इंडस्ट्रीचं ग्रोथसाठी इकडे आपल्याला त्यांना जागा द्यावी लागणार आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की लँड बँक आपले रिसोर्स हा दुर्दैवाने कमी पहिलाही होता, आताही होता आणि अजून कमी होत चाललेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या 1-1.5 वर्षामध्ये या गव्हर्नमेंटने एक्विजिशनच्या नावाखाली 100 हेक्टरच्या पण हे त्यातल्या सेक्टरमध्ये त्या इंडस्ट्रियल डिपार्टमेंटने एक्वायर करण्याचं काम केलं नाही. एकच एक्विजिशन जे DIMICच्या अंतर्गत आहे, ज्याला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आपण म्हणतो, ते 1200 हेक्टरचे एक्विजिशन डिगी पोर्टसाठी केलेले आहेत, कारण ते DIMICचा एक मोठा भाग आहे. तोही अडचणीत आता आलेला आहे, कारण ती जी एक्विजिशन केली जी लँड आहे ती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मध्ये एक्विजिशन केल्यामुळे त्याला इंडस्ट्रियल बेल्ट म्हणून वापरताच येणार नाहीये, आणि त्याचा म्हणजे ते पैसे वाया जातील की काय अशी शंका आहे. सांगण्यात येतो असं की ते माननीय मुख्यमंत्र्यांचे कदाचित हेतू चांगला असावे. बावनकुळे जे त्यांनी त्याचा चांगला विचार करून घेऊन त्यांनी विजेचे दर कमी करून, पण प्रॅक्टिकली हे केव्हा येणार आहेत हे तरी लोकांमध्ये जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत जो आपला उद्योजक आहे, जसं उदयजींच्या मनामध्ये जी भीती आहे, तो अजून त्याला टिकून राहण्यासाठी जो सपोर्टिंग हँड पाहिजे तो आज दुर्दैवाने आपल्याला दिसायला मिळत नाही. नक्की नक्की. MSCच्या माध्यमातून आपण जसं ताई म्हटल्याप्रमाणे तिकडेही आपण काही फंडिंगच नाही आहे ना. MSCBच्या माध्यमातून सिकॉम म्हणा, सिकॉम आता फंडिंग बंदच केलेलं आहे. म्हणजे बघ आज उद्योगांना जे आशेचं किरण मिळालं पाहिजे तो सस्टेनेबिलिटीसाठी. शेवटी मी एकच म्हणतो की मेक इन इंडियाचा नारा आपण करतोय, तर आपलं मूलभूत हे कर्तव्य आहे की नाही की जे बाहेरचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत आहेत ते आणलेच पाहिजे, पण जे अगोदरचे उद्योग आहेत त्याला टिकण्यासाठी आपण त्यांना काहीतरी हातभार लावणार आहेत की नाही. मला नक्की सांगा, नक्की. steel अतिशय industry महत्वाचा जे प्रश्न मूलभूत आहे एक सचिन कणा अय्यर. होता, सचिन अय्यर, textile तुमचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मिनल मॉडिकर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न, जे एक प्रकारची ही जी परिस्थिती जर बघितली तर कुठेतरी आपण हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलोय, अशी परिस्थिती तुम्हाला वाटत नाहीये का? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे मी म्हणणार नाही, परंतु याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की जे आहेत ते सस्टेन व्हायला पाहिजेत आणि नवीन जे येतील त्यांना सुद्धा आपल्याला घ्यायची जबाबदारी आहे आपली. कारण नवीन येऊ इच्छित आहेत, नवीन उद्योजक असतील, फॉरेन इन्व्हेस्टमेंट असतील, ते येऊ इच्छित आहेत. याच्यामध्ये मगाशी जे विजेचा दराचा सचिन सरांनी म्हटलं, तर ते बेसिकली विजेचे दर हे सर्व राज्यात सारखे होण्याचं गरजेचं आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे म्हणू शकू की आत्ता ते अभ्यास करत असतील, पुढे हे होऊ शकेल. दुसरं अपारंपरिक ऊर्जा. अपारंपरिक ऊर्जेला आपण महत्व दिलं तर ऍक्च्युली याला म्हणजे मला माहितीये की तुम्ही म्हणाल की ते खूप कॉस्टली आहे, परंतु आपण समजा मंत्रालय घेतलं, कोऑपरेटिव्ह सोसायटीज घेतल्या, नंतर वेगवेगळ्या शाळा घेतल्या, MIDC एरिया घेतली, अशावरती समजा तुम्ही असे अपारंपरिक ऊर्जेचे, मग विंड असेल, सोलर असेल, या एनर्जीचा वापर केलात
तर विजेच्या दरामध्ये सुद्धा फरक पडू शकेल असं मला वाटतं. कारण आपण जे शेतकऱ्यांना शीतगृह वगैरे देतो ते सुद्धा आपण अपारंपरिक ऊर्जेवरती चालवू शकतो. आमचेच एक उद्योजक आहेत की ज्यांनी हा प्रकल्प राबवला त्यांच्या शाळेमध्ये आणि तो यशस्वीपणे करून दाखवलेला आहे. तर असे उदाहरणं आपल्याकडे आहेत, परंतु नक्की. आपण इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आहे असं नक्की. मला आपण त्या अर्थाने कुठे कमी पडतोय का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. अगदी तत्पूर्वी मुकुंद कुलकर्णी तुम्हाला याच अनुषंगाने, कारण आपण पुढच्या भागामध्ये आणखीन अधिक सखोल दुसरी चर्चा त्याच्याशी संबंधित करणार आहोत, पण तत्पूर्वी जे 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 घडलं पाहिजे, ज्या अर्थाने जसं मी म्हटलं की हातचं सोडून आपण पळत्याच्या मागे लागलोय का, अशी परिस्थिती आहे. आणि ते जे हातचं आहे ते आपण राखणार कसं आहोत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? खरं तर अतिशय चांगले मुद्दे वेगळ्या स्पीकर्सनी मांडलेले आहेत. सगळे मेरिट आहे त्याच्यामध्ये. त्याचं जर खरं तर समरीच करायला पाहिजे त्याची. पहिली बाब म्हणजे जेव्हा आपण जीडीपीची ग्रोथ बघतो किंवा इंडस्ट्रीयल ग्रोथ म्हणतो, त्यावेळेस ती नवीन उद्योगांच्या माध्यमातून नक्की येणार. आणि सध्या एक दिसतंय की प्रायमरी फोकस हा फक्त नवीन उद्योग आणणे इकडे आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण कुठे बघणं गरजेचं आहे, तर एक्झिस्टिंग उद्योगांची ग्रोथ होती आहे का. आता हा सगळ्यात सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. जर एक्झिस्टिंग उद्योग जर म्हणलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आपलं कंट्रीब्युशन इन जीडीपी बाय इंडस्ट्री इज कमिंग डाऊन. याचा अर्थ एक्झिस्टिंग उद्योग चॅलेंजमध्ये आहेत. उदयजींनी सांगितलं की कर्नाटक त्यांना कॉम्पिटिशन देते, विदर्भात जर गेलं तर छत्तीसगड त्यांना कॉम्पिटिशन देते, मराठवाड्यात जर आलं तर तेलंगणाकडनं कॉम्पिटिशन होतीये. ही फॅक्ट आहे. महाराष्ट्राने याचा अत्यंत सखोल विचार करणं गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा येतोय, तो म्हणजे गेल्या वर्षी जर आपण एक्सपोर्टच्या फिगर जर बघितल्या तर आपला एक्सपोर्ट साधारण 1% कमी झालेला आहे टोटल एक्सपोर्टच्या, आणि इम्पोर्ट हा 0.5% वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला दुहेरी मार बसलेला आहे. तर हे करत असताना हे बघणं गरजेचं आहे की एक्झिस्टिंग युनिट्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये का कमी पडतात. जर या 1% एक्सपोर्ट जो कमी झाला, खरं तर हा 1%नी अजून वाढायला पाहिजे होता. याच्याकडे आपण फोकस मेक इन इंडियामध्ये का नाही द्यायचा. मेक इन इंडिया अँड एक्सपोर्ट आउट ऑफ इंडिया असा जर प्रायमरी फोकस घेतला आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचा फोकस घेतला, म्हणजे नवीन उद्योग येतात आहे. पण जर एक फिगर पाहिली तुम्ही तर भारतातल्या सरप्राइझिंग आकडा आहे, नंबर 2चं जर इम्पोर्ट कसलं असेल तर पर्ल, प्रेशियस स्टोन आणि सेमी प्रेशियस स्टोन हे सेकंड नंबरच्या इम्पोर्टवर आहे. मग आता आपण जोधपूर गेलो, जयपूर गेलो किंवा जबलपूरच्या परिसरात जर गेलो तर आपण प्रेशियस स्टोन आणि सेमी प्रेशियस स्टोनला सबस्टिट्यूट नाही करू शकत का. इम्पोर्ट सबस्टिट्यूट करू नाही शकत का. असा जर मेक इन इंडियामध्ये जर फोकस आला तर इम्पोर्ट सबस्टिट्यूशन मिळेल, प्लस एक्सपोर्ट प्रमोशन या दोन महत्वाच्या बाबी जर एक्झिस्टिंग मेक इन इंडियामध्ये जर घेतल्या तर मला वाटतं ते परिपूर्ण होईल. नक्की. अर्थात या परिपूर्णतेकडे जाण्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू आहेत. अर्थात त्या निमित्ताने आपण ही चर्चा करतो आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होतंय, महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रदेश आहेत जिथे अजून उद्योगच नाही आहेत, आणि अशा वेळेला अशा प्रदेशांकडे, अशा भागांकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही या मेक इन महाराष्ट्रामध्ये, तेही आपण बघणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उद्यापासून जवळजवळ पुढचे 5-6 दिवस आपल्या राज्यामध्ये मेक इन महाराष्ट्रची हाक तुम्हाला ऐकू येणार आहे आणि त्याच्यामधनं एक वेगळ्या प्रकारची धूम आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थात काही आशा आहेत आणि या आशेच्या आधारावरती सगळं जग चालू आहे, त्यामुळे आपण त्याची चर्चा करतोय. मेक इन महाराष्ट्र अभियान करणारं सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय या विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का, या अनुषंगाने सुद्धा आता आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आपले जे प्रेक्षक आहेत ते काय म्हणतात ते आपण बघूयात. कोमल कुमार नाहर आहेत, त्या म्हणतात की नक्कीच येईल, त्यातच लायसन्स प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे व्यवसाय करणं आता सुलभ झालेलं आहे. अरुण दौंगे म्हणतायत सिंगल विंडो सिस्टीममधून सर्व विभागांच्या परवानग्या कमीत कमी वेळेत मिळतील का, यावरच गुंतवणूक अवलंबून आहे. सचिन डोळे म्हणतायत फक्त जाहिरातबाजी करू नये तर उद्योगाला पूरक सुविधा द्यायला पाहिजेत. अर्थात या सुविधा मिळतात किंवा नाही हे सुद्धा आपण तज्ज्ञांना इथल्या विचारणार आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा सचिन अहिरांचा जो मगाशी प्रश्न होता त्या अनुषंगाने विश्वास पाठक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सचिन अहिर मगाशी म्हणाल की जवळजवळ 1200 कोटीच्या आसपासच
साधारणतः आत्तापर्यंतची गुंतवणूक आलेली आहे अशी प्राथमिक त्यांची माहिती आहे. मुळात आत्ताच्या गुंतवणुकीच्या संदर्भातलं महाराष्ट्रातलं काय चित्र आहे गेल्या काही काळातले जे काही प्रयत्न झाले त्याच्यावरनं आणि त्यातूनही महाराष्ट्रातले जे नवीन भूभाग आहेत, नव्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत उद्योग गेलेले नाहीत, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी उद्योग जाण्याची आता शक्यता कितपत तुम्हाला वाटते? नाही, सरकारकडनं जो दावा झालेला आहे की 66,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट हे कमिटेड आहे, त्याचे एमओयू झालेले आहे, हे पूर्णतः सत्य आहे. त्यातलं 35 ते 36,000 कोटी हे केवळ एकट्या फॉक्सकॉनतर्फे येणारे पैसे आहेत. मला याच्यात एकच मुद्दा मांडायचा आहे की कोणतेही छोटा उद्योजक ज्यांनी उद्योग केलेला आहे त्याला हे कळतं की एखादा उद्योग टाकायचा म्हटल्यानंतर त्याला किती वेळ लागतो. तर ही घोषणा ही मागच्या 1 वर्षामधली ही डेव्हलपमेंट आहे आणि हे एकदा घोषणा झालं की एकदम 66,000 कोटी काही तुमच्या राज्यात येत नसतात, ते टप्प्याटप्प्यानेच येत असतात. आणि हे करताना या सरकारने काय केलं तर पूर्वी ज्या 75 ते 76 अशा परमिशन लागायच्या त्याला 25 वर आणलेल्या आहे. म्हणजे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी विचारपूर्वक असे पावलं हे सरकार टाकत आहे. जसं MIDC मध्ये पूर्वी 12 परमिशन लागायच्या त्या 6 वर आलेल्या आहेत. लेबर लॉच्या 8-10 परमिशन होत्या त्या 4-5 वर आलेल्या. तर अशा सुलभीकरण हळूहळू ते पुढे जात आहे. तर जो FDIचा मुद्दा आहे हा पैसे नक्कीच आलेले आहे. दुसरं मला हे सांगायचं आहे की इतर वक्त्यांनी जे विषय मांडले की एक्झिस्टिंग जे बिझनेसेस आहे त्याचं काय आणि नवीनच्या मागे तुम्ही जाता हे सगळं ठीक आहे. बरोबर. जनरली हे असंच असतं की जेव्हा आपण एखादी बुलेट ट्रेनची गोष्ट करतो तर मालगाडीचं काय होणार अशा टाईपचा देखील एक सूर येत असतो. पण मालगाडी आवश्यक असते, बुलेट ट्रेनही आवश्यक असते. आणि हे करताना या सरकारला पूर्ण जाणीव आहे की एक्झिस्टिंग उद्योजकांना आपल्याला जगवायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. आणि ते करताना ते बऱ्याच प्रकारचे प्लॅनिंग देखील करतात आहे. पण लक्षात काय येत आहे तर आधीच्या सरकारने 3.5 लाख कोटीचं कर्ज त्यांना देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे आधी झालेले पूर्ण लूट आणि हातात आलेलं हे जे भांड आहे हे सरकारला त्याच्यामधून अडचणी निर्माण होत आहे. तरी सरकार त्याच्यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. मूळ मुद्दा असा आहे की बिझनेसच्या दृष्टीने सगळ्यात मोठं लाईफलाईन म्हणजे वीज असते. आणि विजेच्या दृष्टीने मी तुम्हाला हे सांगतो की मेक इन इंडिया आणि नरेंद्र मोदी किंवा हे पियुष गोयल यांनी काय केलं, एक छोट्याशा उदाहरणानं लक्षात येईल की या सरकारची विचार करण्याची पद्धत आणि व्यापकता कशी आहे. तर सर्व राज्यांमध्ये विजेचे दर सारखे राहावे या दृष्टीने कधी प्रयत्न झाले नाही. आणि आता या उद्योजकांनी जे काही हे अपेक्षा व्यक्त केल्या त्या दृष्टीने आता उदय नावाची जी स्कीम आलेली आहे किंवा कोळशाचा एक टोलिंगचा जो कन्सेप्ट होत आहे त्याच्या माध्यमातून हेच होणार आहे की हे सगळं ओपन होणार आहे. आज काय होत आहे, समजा नाशिकला कोळसा हवा असेल तर तो कुठेतरी विदर्भातल्या खाणीतनं जात आहे आणि विदर्भातला कोळसा कुठेतरी मुंबईच्या पोर्टवरून येत आहे. तर याच्यामुळे विदर्भ आपलं महाराष्ट्रामध्ये जे कोळशाचे दर आहे हे 1700 ते 1800 रुपयावर जातात आहे. तेच इतर राज्यांमध्ये कमी आहे. त्याचं आम्ही रॅशनलायझेशन करतोय. तर उदय नावाची जी केंद्राकडनं आलेली ही जी स्कीम आहे किंवा टोलिंग आहे याचा मतिदार्थ असाच आहे की याच्या पुढे जो कोळशाला जास्त भाव देईल त्याला कोळसा मिळणार आहे. मग तो प्रायव्हेट ऑपरेटर असो की ती सरकारी युटिलिटी असो. आणि जो सगळ्यात कमी दरामध्ये वीज विकणार आहे त्याची वीज मार्केटमध्ये घेतल्या जाणार आहे. इतकं ओपन आणि असं कॉम्पिटेटिव्ह मार्केट तयार करणार आहे. तर मला वाटतं हा जो मुद्दा मांडला की सर्व राज्यांमध्ये ताईंनी म्हटलं की दर सारखे असायला पाहिजे तर हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहेत. सचिन अय्यर पुन्हा येतो मी तुमच्याकडे उदयजी, पण तत्पूर्वी सचिन अय्यर तुम्हाला हा प्रश्न आहे की जो आज तुमच्या पक्षाने सुद्धा प्रश्न हा उपस्थित केलेला आहे की एकीकडे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे, दुसरीकडे हे आपण काय करतोय. म्हणजे हा कदाचित राजकीय प्रश्न आहे आणि किंवा असा राजकीय त्याच्यामधनं श्लेष काढण्यात आलेला आहे असं म्हणायचं आपण की खरंच हा तुम्हाला मुद्दा महत्त्वाचा वाटतोय? हे आता आम्हालाच महत्वाचं वाटतं अशातलं नाही. माननीय उच्च न्यायालयाला पण विचारावं लागतो की एका महिन्यामध्ये 82 आत्महत्या कसे काय. फाटकांनी सांगितलं की उपयोजना करतायत, मागच्या सरकारने केलेल्या आहेत. ठीक आहे, मागच्या सरकारने काय केलं ते लोक आणि त्यांनी आम्हाला त्यांचा निर्णय दिलेला आहे. पण मी जसं अगोदर सांगितलं की जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत पण एक कॉन्फिडन्स लेवल जो लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे तो दिसत नाही. आणि म्हणून उच्च न्यायालयाला सांगावं लागतं, आम्हाला नाही. ह्याच्या अगोदर जसं मंदारजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की वस्तुस्थिती अशी आहे की FDIच्या बद्दल मी आय एम ऑन द रेकॉर्ड. म्हणजे मी माहिती ही फक्त मी बोलतो म्हणून नाही, मी डिपार्टमेंटकडनं माहिती घेतली. पण त्याची वेगळी चर्चा करून मी त्या डिबेटमध्ये जात नाही किंवा मी फाटकांना क्रॉस करू इच्छित नाही. त्यांनी MOUच्या बद्दल सांगितलं. आज जे MOU करून घेऊन आलेले आहेत त्यातलं एक उद्योजक आहे ते इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे त्यांनी जे काही मागण्या केलेल्या आहेत ते मागण्या जर मान्य केले तर हाय त्या इंडस्ट्रीज पण बंद होऊन जातील अशी अवस्था आहे. म्हणजे MOU झाले याचा अर्थ घोषणा झाली म्हणजे ते येतीलच असं नाहीये. आपण जर बघितलं असेल की 1991 सालापासून महाराष्ट्र हा FDI साठी पहिलं प्रेफरन्सचं डेस्टिनेशन राहिलेलं आहे.
आणि हे आपण बघितलं असेल की जगामध्ये किंवा भारतामध्ये जेवढं काही FDIचं इन्व्हेस्टमेंट होतो 43% तो आपण कॉन्ट्रीब्यूट करतोय, फक्त एकमेव महाराष्ट्र करतोय, बाकीचे राज्य नंतर करतायत. आणि युटिलायझेशनमध्ये पण आपण फार पुढे होतो. म्हणजे 100 रुपयाची गुंतवणूक केली तर 46% जे युटिलायझेशन हे फक्त महाराष्ट्रात करायचं. पण 1-1.5 वर्षामध्ये तो युटिलायझेशन इतर राज्य, मग गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, ते करतायत. ताईंनी सांगितल्याप्रमाणे ही मागणी काय आजच नाहीये. युनिफॉर्म एक वीज जर असलीच पाहिजे हे आपण नेहमीच बोलत आलेलो, पण इतर राज्यांनी मान्य केलेले नाहीये. गुजरात सकट आज योगायोगाने देशामध्ये एकच विचाराचं सरकार आहे, एकच भूमिकेतून आहे. आपण अपेक्षा करू की माननीय या मुख्यमंत्र्यांनी पण आणि ऊर्जा मंत्र्यांनी पण सांगितलं की इंडस्ट्रीसाठी युनिफॉर्मिटी विजेमध्ये यायला पाहिजे. आपण जर बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये एक आहे जे उदयजी अगोदर बोलले होते त्याप्रमाणे की महाराष्ट्र एकमेव राज्य असे की जो लोड शेडिंग करत नाही इंडस्ट्रीला आणि त्याचा 24 आवर्स तो वीज देण्याची तरतूद करतो. बाकीच्या देशामध्ये बाकीच्या राज्यामध्ये तो 24 आवर्स नसतो, काही ब्रेक्स त्याला असतात किंवा काही लोड शेडिंग असतात. आपण आता ही अपेक्षा करूया ना का युनिफॉर्म येऊ द्या, या मेक इन इंडियामध्ये किमान ती घोषणा करू द्या. पाठकांनी सांगितलं की त्यांनी इज आउट केलेले आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो. तुमच्या आत्ताच कुठच्या तरी ऑपरेटरला तुम्ही सांगा, मैत्री या पोर्टलमध्ये जा, 27 त्यांनी आतापर्यंत ज्या परवानगी ज्या होत्या ते करायला पाहिजे होतं, ते न आता आजही 47 ते 48 परवानगी एका उद्योगासाठी घ्यावे लागतात. आपण पर्यावरणच्या बाबतीतला आपण म्हणूया, ते एन्व्हायरमेंटमध्ये या नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर 60 दिवसामध्ये आम्ही परवानग्या देऊ. माझ्या माहितीप्रमाणे 750 ते 800 ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहेत ज्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स इंडस्ट्रीला मिळालेल्या नाही आहे. मग ते RRZच्या पॉलिसीज असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसी असेल. आणि आता तर NGIT जी आलेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने जी एजन्सी केली, ते तर तुमच्या स्टेटच्या ॲप्रेक्स कमिटीला म्हणजे मानायलाच तयार नाहीये. ह्याच्याबद्दल कोण चर्चा करणार, ते चर्चा कोण करत नाहीये. लेबर्स रिफॉर्म्स आणण्याची भूमिका त्यांनी घेतली होती, तिकडेही लोकांचा विरोध होतोय, तिकडेही त्याच्याबद्दलचं काही नाही. मला एकच मंदार म्हणायचंय की या मेक इन इंडियाच्या मध्ये आपण आपल्या इंडस्ट्रीला जिवंत कसं काय ठेवण्याची जबाबदारी आपली का नाहीये. नक्की. आज जो दृष्टिकोन सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जो अप्रोच झालेला आहे, मी नाव घेऊ इच्छित नहीं, पर कई इंडस्ट्रीज जर त्यांच्याकडे अप्रोच झाल्यानंतर ते सांगतात कि आता अभी मोदी जी ने इतनी इंडस्ट्रीज अभी आने वाली है कि अगर देश में की 150-200 साल पहले अगर इंडस्ट्री बंद हो गई तो भी कोई फरक नहीं पड़ता है. हा अप्रोच सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जर त्यामध्ये जर असेल तर नक्की FDI येतील. आपण फार चांगलं मार्केटिंग केलं, त्याचा काही ना काही टक्का आम्हाला फायदा मिळेल. पण मेकिंग इंडियाची मूलभूत कन्सेप्ट आहे की आपल्या भारतामध्ये तयार होणारा माल हा परदेशात जायला पाहिजे. तो जाणार आहे का. म्हणजे एकच मिनिट मी लास्टचा शेवटचा मुद्दा घेऊ इच्छितो की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग स्किल आहे, आपल्याकडे वर्किंग कारचं स्किल आहे, आपण आपल्यामध्ये कॉम्पिटिशन बघतोय. आज काय मेहरबानी नाही केली आहे केंद्र सरकारने की इकडे येऊन आपल्याकडे मेक इन इंडियाचा स्वीकार, कारण महाराष्ट्र हा फायनान्शियल डेस्टिनेशन राहिलेला आहे. मुंबईमध्ये डेस्टिनेशन फायनान्शियल हब आहे म्हणून ते आज इकडे आलेले आहेत. का असं होतोय का एका वर्षामध्ये चंद्रबाबू नायडू येतात मुंबईला आणि त्यांच्या राज्यासाठी फंडिंग मागतायत. का असं होतं आनंदीबेन इकडे येतात आणि गुजरातमध्ये इंडस्ट्री तुम्ही टाका, या मुंबईमध्ये येतात आणि जात आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये जायची हिंमत दाखवली आहे का. मध्य प्रदेशमध्ये गेले का. चंद्रबाबू नायडूंच्या तेलंगणामध्ये गेले काय. ते गेले नाहीत. त्याला ते जाण्याचा त्याच्याबद्दलचा माझा आक्षेप नाही. त्यांना जायची गरज नाही, कारण आपल्याकडे पोटेन्शियल एवढं आहे की आपल्या इंडस्ट्रीज आहेत, त्याला आपण सस्टेन जर केली आणि नवीन जर आपण आणली तर दिली. एकच शेवटी मला एवढंच म्हणायचं की हे इंडस्ट्रीसाठी ज्यावेळी वातावरण असतो, निवळ पैसा हा महत्वाचा नाही, लँड बँक आहे, परसेप्शन आहे आणि ओव्हरऑल परसेप्शनच्या माध्यमातून किंवा तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला या सुविधा आम्ही देऊ, हे फक्त घोषणामध्ये होता कामा नये, त्याला ऍक्च्युअली उतरण्याची गरज. नक्की. अर्थात उदयजी, तुम्हाला मुळात या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक उद्योजक म्हणून काही आशेची काही स्थानं दिसत आहेत का, किंवा की संपूर्णपणे निराशाच वाटते तुम्हाला जे काही घडतंय आता आसपास त्याच्यातनं. मंदारजी आपण मगाशीच म्हणता माणूस हा आशेवर जगत असतो. हा, त्यानंतर पाठकजी म्हटले 3 लाख कोटीचं गेल्या वर्षीच्या सरकारने काहीतरी कर्ज डोक्यावर ठेवलं. 3 लाख कोटीचं कर्ज ठेवून सुद्धा त्यांनी 750 कोटीची दरवर्षी सबसिडी देत होते विजेसाठी. ती सबसिडी सुद्धा आलेल्या नवीन सरकारनं काढून घेतली. जर उद्योजकांना जगवायचं असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची सबसिडी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू कसा जमा होईल
रोजगार कसा निर्मिती होईल, मार्केटमध्ये मुवमेंट कशी होईल, म्हणजे 700 कोटीची सबसिडी देऊन जर त्यांना 7,000 कोटी कमवता येत असतील तर त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. आणि सचिनजींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र मोदी गेल्या 1.5 वर्षात भरपूर प्रयत्न करतात, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका असायचं कारण नाहीये. ऑगस्ट 2014 मध्ये देवेंद्रजींनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातले विजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आणायचा निश्चित प्रयत्न करून, त्याच्यावर काहीही काम झालेलं नाहीये. हम्म, हम्म. नक्की. जर आपल्याला बुलेट ट्रेन आणायची असेल तेव्हा मालगाडी बंद करून चालणार नाही, पहिली मालगाडी सुरळीत चालू असेल तरच बुलेट ट्रेन आपण आणू शकतो. हम्म, हम्म. आमच्या विजेच्या प्रश्नावर आम्हाला कर्नाटकात जायचं काय कारण पडलं? कारण वीज नाही आहे, विजेचे दर जास्त आहेत, आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर आम्हाला एक्सपान्शन करायला जागा अवेलेबल नाही आहे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये. हम्म. जाणार कुठे आम्ही? नाही, नक्की आम्ही नक्की नाही. गुजरात त्या border दृष्टिकोनातून पासून तुम्हाला एवढ्या त्या लांब त्या अंतरावर दृष्टिकोनातून आहोत. त्या दृष्टिकोनातून एक प्रश्न पुन्हा मिनलताई तुम्हाला विचारायचा आहे की जर ही अशी सगळी परिस्थिती आहे, कुठेतरी कदाचित ज्याला आपण सॅच्युरेशन म्हणूया, त्या अर्थाने जर का एक स्थिरीकरण सगळीकडे झालेलं असेल या उद्योगांचं महाराष्ट्रामध्ये, तर मग याचा अर्थ आपण असं समजायचा की महाराष्ट्रासाठी एक वेगळी संधी आहे, कदाचित सर्व्हिस सेक्टर आपल्याकडे वाढीस लागेल येणाऱ्या काळामध्ये, आणि उद्योजक किंवा उद्योग जे आहेत स्मॉल, ज्याला आपण SME वगैरे सगळं जे म्हणतोय, हे जे MSME, तर हे जे लहान उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, हे आता बाहेर महाराष्ट्राचे जाणार, याच्या अजून पर्याय नाही असं आपण काही समजू शकतो की या सगळ्यामध्ये काहीतरी एक द्वैत आहे? नाही नाही, मला नाही वाटत. कारण मगाशी जसं पाठक साहेब म्हणाले त्याप्रमाणे खरोखरच त्यांनी काही सवलती, म्हणजे ज्या आपल्याला NOCs घ्यायला लागायच्या त्या कमी केलेल्या आहेत सरकारने, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला माहिती असेलच की MIDC मध्ये जे बंद उद्योग होते, आजारी उद्योग, परंतु नावानी त्यांच्या होते, ते सुद्धा MIDCनी स्वतः म्हणजे काढून घेतलेले आहेत. नाही तर वर्षानुवर्ष तो कारखाना त्या व्यक्तीच्या नावाचा असायचा आणि ती जागा रिकामी असायची. ती सुद्धा स्टेप आत्ताच्या सरकारने घेतलेली आहे. आणि मी म्हणते नवीन जो आपला नवीन जे सरकार आलंय त्यांना सुद्धा आपण ब्रीदिंग स्पेस, किंवा आपण म्हणतो तसं आपण कुठलाही उद्योग सुरू केला तर आज सुरू केला की उद्या लगेच त्याचे रिझल्ट दिसत नाहीत, त्याप्रमाणे आपण त्यांना ब्रीदिंग स्पेस द्यायची गरज आहे. मेक इन इंडियाच्या निमित्ताने आपल्याकडे गुंतवणूक येणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर DMIC, आपण जे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितलं तर धुळे, जळगाव, औरंगाबाद ही शहरं सुद्धा किंवा जवळ आली किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय चांगली बदल घडलेले आहेत. तर त्यामुळे मला म्हणायचंय की समजा इन्व्हेस्टमेंट आली आणि समजा इन्व्हेस्टमेंटच्या मुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं तर उद्योजकांना सुद्धा त्याचा फायदा होईल. आणि मगाशी तुम्ही जे शेतकऱ्यांचा प्रश्न विचारलात ते सुद्धा नवीन आत्ताच्या सरकारने केलेलं आहे की शेतकऱ्यांनी जिथे पिकतं तिथेच तुम्ही फूड प्रोसेसिंग युनिट्स टाका, नाहीतर बनतो कापूस एकीकडे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग टेक्सटाईलचं तिसरीकडेच बनतं. तर तसं नाही, कापूस जिथे बनतो तिथेच तुम्ही कापसाचे म्हणजे टेक्सटाईलचे कारखाने काढावेत. ही सुद्धा नवीन गोष्ट रादर या सरकारने इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीच सांगितलेली आहे. आणि ते मला वाटतं शेतकऱ्याला पण त्यामुळे जे काही पिकवतायत त्याचा फायदा होईल तिथल्या तिथे विकल्यामुळे, तिथल्या तिथे त्याचं प्रोसेसिंग झालं तर, आणि उद्योजकाला पण त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. नक्की. या अर्थाने जे काही राज्यामधलं वातावरण आहे, मुकुंद कुलकर्णी, पुन्हा प्रश्न आहे तो की एकीकडे प्रश्न जमिनीचे आहे, दुसरीकडे विजेचा प्रश्न आहे, तिसरीकडे पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. जिथे जागा उपलब्ध आहे तिथे पाणी नाही आहे. आणि या सगळ्या अशा ठिकठिकाणच्या विरोधाभासामध्ये वातावरण जे अचूक वातावरण तयार व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं वातावरण आता करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे, हा केवळ आणि केवळ जर मोठे उद्योग आले, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली, तर हे सगळं वातावरण बदलायला मदत होईल असं वाटतंय की आत्ताची कुठेतरी एक प्रकारची जे एक डेडलॉक झालाय, जे उद्योग आहेत, जे आजारी उद्योग आहेत आपल्याकडे, ते तशाच पद्धतीने चालू आहेत गेले अनेक वर्ष, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आता तुर्तास आपल्याला चालणार आहे. मला काही महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे या चर्चेच्या माध्यमातून खरं उद्योजक असो किंवा अर्थ विषयाचे अभ्यासक असो किंवा राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी असो, खरं तर सरकारचं असेसमेंट करणे या चर्चेमधला डेफिनेटली उद्देश नाहीये. ज्या स्टेप्स उचललेल्या आहेत त्या चांगल्या आहेत, ज्या स्टेप्स घेतो आहोत त्या गरजेच्या आहेत.
पण या परिपूर्ण होणं कसं गरजेचं आहे आणि आजचं चॅलेंज काय आहे आणि महाराष्ट्राचं सिग्निफिकन्स काय आहे हे बघणं गरजेचं आहे. नक्की. भारताचा विचार आणि महाराष्ट्राचा एकत्रित विचार केला तर भारतामध्ये जर इंडस्ट्रीयल कंट्रीब्युशन 100 असेल तर त्यातलं 20 महाराष्ट्रातनं जातं. भारताचा एक्सपोर्ट 100 असेल तर त्यातनं 25 हा एक्सपोर्ट महाराष्ट्राचा असतो. म्हणजे 1/4 इन एक्सपोर्ट आणि 1/5 इन इंडस्ट्रीयल प्रोडक्शन हे महाराष्ट्राचं सिग्निफिकन्स आहे. त्यामुळे इथे बदल घडवला तर भारताच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल घडतो एवढं नक्की. नक्की. दुसरा भाग विचार करायचा झाला तर आपण किंवा मी मांडलेले मुद्दे, इतर उद्योजकांनी मांडलेले मुद्दे हे असे की मेक इन इंडियाची पॉलिसी जे करतोय ते चांगलं आहे, ते परिपूर्ण होण्याची गरज आहे. जेव्हा आपण परिपूर्ण म्हणतो त्यावेळेस नवीन उद्योग यायला पाहिजे, मोठा उद्योग यायला पाहिजे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे, म्हणजे स्मॉल, मीडियम आणि मायक्रो ऑर्गनायझेशन ग्रो होतील याच्यात वाद नाही. पण जर आपण इंडस्ट्रीयल ग्रोथ बघितली, पाठक सर अर्थविषयाचे अभ्यासक आहेत तेही सांगतील, तर साधारण 30% ग्रोथ ही नवीन उद्योगातनं येते आणि 70% ग्रोथ ही एक्झिस्टिंग उद्योगातनं येते, कारण ते इकोसिस्टीम मध्ये सेट झालेले असतात. त्यामुळे ही पॉलिसीचा विचार करताना आपल्याला ती संतुलित करण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी जसा नवीन उद्योग इथे येणार तसा एक्झिस्टिंग उद्योग इथे प्रोग्रेस करणार. आणि तो कसा करेल तर यांना आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूशनला प्रमोट करतो आहोत का, आपण यांना आजच्यापेक्षा जास्त एक्सपोर्टसाठी प्रमोट करतोय का, ज्यावेळेस इंटरस्टेट कॉम्पिटिशन येते त्यावेळेस आपण कॉम्पिटिटिव्ह विजेचे दर देतोय का, ज्यावेळेस मराठवाड्याचा विषय येतो त्यावेळेस आता मॅडम म्हणाल्या तसं की कापूस तिथं पिकतो पण त्याचं फॉरवर्ड इंटिग्रेशन तिथं होत आहे का, तर टेक्सटाईल पार्क डिक्लेअर केल्यात अतिशय चांगली घोषणा आहे, फूड पार्क डिक्लेअर केलेलं आहे अतिशय चांगली घोषणा आहे, ती डीप रूट होणार आहे का, लवकर एस्टॅब्लिश होणार आहे का, इथं असलेले 300 दाल मिल, ऑइल मिल ग्रो होणार आहे का, म्हणजे एका साईडला 40,000 कोटीचं इडेबल ऑइल भारत इम्पोर्ट करतो आणि दुसऱ्या साईडला अतिशय स्ट्रॉंग असलेला उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीमध्ये असलेला ऑइल मिल, दाल मिलचा उद्योग कन्सॉलिडेट होत नाही. तर याच्याकरता आपण लक्ष देणार आहोत का, या गरजा आहेत, ही या किंवा पूर्वीच्या सरकारवर टीका नाही, ही अपॉर्च्युनिटी आहे, ही नीड आहे आणि परिपूर्णकडे पद्धतीने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला उद्योजक, मराठवाड्यातलं उद्योजक म्हणून वाटतं. नक्की. अर्थात विश्वास पाठक, पुन्हा ही जी सांगड घालण्याचं जे काम आहे म्हणजे परस्पर हे एकमेकांना पूरक असलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथे एकीकडे प्रश्न आहेत तिथे दुसरीकडे संधी सुद्धा आहेत, तेवढ्याच महत्वाच्या संधी आहेत. या संधींची सांगड घालण्याची मानसिकता सरकारची आहे का, कारण तशी सांगड अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर शिवसेना आणि भाजपच्या या सरकारमध्ये तशी सांगड एकमेकांच्या खात्यांमध्ये असलेली दिसत नाही आम्हाला. मला थोडंसं मेक इन इंडियाच्या बद्दल आधी मी सांगू इच्छितो की उद्या हे जे मेक इन इंडिया महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे, मुंबईपासून सुरुवात होते आहे, हा एक मोठा ग्रँड सक्सेस होणार आहे. कारण मोदीजींनी या 1.5-2 वर्षामध्ये जे केलं, मी थोडेसे तुम्हाला आकडे देऊ इच्छितो की सर्वप्रथम यांनी काय केलं तर मुळामध्ये जाऊन त्यांनी एक होलिस्टिक अप्रोच घेतला आणि होलिस्टिक अप्रोच घेऊन जो ब्लॅक मनी आणि हा जो विषय होता त्याच्यावर त्यांनी हात घातला. आज ब्लॅक मनी सिस्टममध्ये नसल्यामुळे आणि कुठेतरी रेड टेपिझमला आळा घातल्यामुळे कुठेतरी सिस्टम स्लो झाली असं वाटतंय. पण फिगर्स काय दर्शवतात आहे तर आपला जो फिस्कल डेफिसिट आहे, वित्त तूट जी आहे, ही तूट ही 7-7.5% ही 4-4.5% आलेली आहे आणि जीडीपी हा आपला 4-4.5% जवळजवळ 60% गेलेला आहे. म्हणजे जीडीपी वाढलेला आणि फिस्कल डेफिसिट वाढले आहे तर त्याचं ऍक्च्युअल पर्सेंटेज अजून मोठं झालेलं असेल. त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंज ही जी गंगाजी आहे आपली, ही $291 बिलियन वरनं ही $307 बिलियन पर्यंत गेलेली आहे. नंतर हा तेलाच्या किमती देखील ज्या ढासळत आहे याचा एक निगेटिव्ह परिणाम हा देखील आहे की याच्यातून देखील मॅन्युफॅक्चरिंग किंवा सगळ्या इंडस्ट्रीला कुठेतरी बाधा येत्या. तर अडचणींवर मात करून देखील यांनी ओव्हरऑल जो एक अप्रोच घेतला आहे त्याचा नक्कीच फायदा आपल्याला पाहायला मिळेल आणि इन्व्हेस्टर पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल. नक्की. सांगड कशी घालणार तुम्ही राज्यामधल्या या सगळ्या सरकारमधली सांगड, परस्पर जे 2 पक्ष तुम्ही युतीमध्ये आहात त्या पक्षांची एकमेकांची सांगड घातल्याशिवाय सरकार म्हणून ज्याला जे टोक आलं पाहिजे कृतीला, ते कृतीला टोक येणार नाही, ही सुद्धा आताची वस्तुस्थिती आहे. मला असं विश्वास पाठकांना मी प्रश्न विचारतो की सांगड कशी घालणार आहे. नाही, मला असं वाटतं की ही जी सांगड आहेच आणि व्यवस्थित सगळं काम चालू आहे. थोडंसं राजकीय दृष्ट्या या गोष्टी सुरू असतात. पूर्वीच्या वेळेस सरकार हे आघाडीचं होतं, आता युतीचं आहे, त्यामुळे 2 याच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे असं म्हटलं जातं. पण तसं काहीही नाही.
गेल्या 1-1.5 वर्षापासून सरकार सुरळीत आणि भक्कमपणे चालू आहे आणि त्याचाच त्रास कुठेतरी होत असल्यामुळे निगेटिव्ह पब्लिसिटी चालू आहे. निगेटिव्ह पब्लिसिटी चालू आहे असं तुम्ही म्हणताय सचिन. आहे तुम्ही मान्य करता निगेटिव्ह पब्लिसिटी आहे की कारण सरकारमध्ये तुम्ही पण पूर्वी होता? फॅक्च्युअल फिगर्स आपण जर ज्यावेळी बघितले तर हे फिगर्स कागदावरती फार चांगले वाटत आहेत. विनलताईंनी सांगितल्याप्रमाणे की 246 आम्ही पण MIDC मध्ये असताना लँड्स आम्ही ताब्यात घेतले होते आणि ते इतर उद्योगांना पण देण्याचं काम केलं होतं. माझं एवढंच म्हणणं आहे शेवटी की फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स फक्त पैसे घेऊन इकडे येत आहेत, लायसन्सीस त्यांनी करून घेत आहेत, आपल्याकडे प्रोडक्शन करतात असं नाही. तुम्ही एक लक्षात सर्वांनी घ्यायला पाहिजे की आपल्याकडे इंडिया आता हे डेस्टिनेशन इमिजिएटली का झालं आफ्टर चायना, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन हा आपला प्लस पॉईंट आहे. कारण आपली जी काही जे प्रोडक्ट्स आपण बनवत आहोत आपल्याला त्याला एक्सपोर्ट करण्यापेक्षा आपल्याकडे कन्झम्पशन पॉवर एवढी आहे की ते सर्व प्रोडक्ट्स आपल्याकडे विकले जातील. पण आपल्याला हाही बघावं लागेल की फक्त पैसा आणतोय म्हणून आपण त्याच्याबरोबर करतोय, पण मेक इन इंडियाची मूलभूत जी संकल्पना जी व्हायला पाहिजे की इकडचं उत्पन्न इकडे तयार होणारं उत्पादन 100% कसं होईल ते FDIच्या माध्यमातून होणार नाही. कारण आपल्याकडे R&Dच नाही आहे, रिसर्च डेव्हलपमेंटच्या बद्दल आपण कुठे विचारच करत नाही आहे. आपल्याकडे महिंद्रासारखे टाटासारखे हे 3-4 जे असे जे पारंपरिक कंपनीज आहेत त्यांची परिस्थिती फार चांगली अशातली नाही. एक उदाहरण ऑटोमोबाईल सेक्टरचं म्हणतो, तसं तुम्ही इतर सेक्टर्समध्ये पण जर बघितलं तर आपण पिछाडी होते. पाठकजी सांगतायत त्याप्रमाणे त्या आकड्यामध्ये मी जात नाही, परंतु मला एवढंच या निमित्ताने विचारायचं आत्ताच लेटेस्ट DIPPचा जो रिपोर्ट आला आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेला आहे. त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिपोर्टाप्रमाणे की महाराष्ट्र हा आता 8व्या नंबरवरती गेलेला आहे. हे काय मी म्हणतोय असं नाही किंवा मी सांगतोय किंवा मी विरोधात आहे असं नाही. जे 2014 सचिनजी वेळ संपलेली आहे. आपल्या त्या डिबेटमध्ये जायचं नाही. नक्की सचिनजी, त्या डिबेटमध्ये जायचं नाही मला. सचिनजी नक्की आव्हानं आहेत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अतिशय कठीण अशी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना सामना देत खरं तर हे राज्य पुढे जाण्याची आपली सगळ्यांची इच्छा आहे, तरच या राज्याचा विकास होईल. राज्याचा विकास झाला तर जसं मुकुंद कुलकर्णी मगाशी म्हणाले होते की नक्कीच देशाचा सुद्धा त्या निमित्तानं ओघाओघाने विकास होतोच. त्या अर्थाने मेक इन महाराष्ट्र हे सुद्धा मेक इन इंडिया इतकंच कसं महत्त्वाचं आहे हे त्या निमित्तानं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व मान्यवरांचे आभार. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.